कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 16 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय। 15 मार्च नंतर सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट होणार आहे, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली आहे। निवडणूक निकाल लागून 20 दिवस उलटले तरी देखील अद्याप सत्ता स्थापन झाली नसल्यामुळे हा विषय चर्चेत आहे। वरिष्ठ स्तरावरून 20 मार्च पूर्वी सत्ता स्थापनेबाबत मिळालेल्या आदेशानुसार आता याबाबत हालचाली सुरू झाल्या। संख्याबळ जास्त असल्यामुळे राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या दाव्यावर ठाम आहे, तर भाजप ही अध्यक्षपद मिळायला हवं अशी मागणी करत आहे। अधिवेशनाच्या सुट्टीच्या कालावधीत नेते मंडळींची एकदा बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुती म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे। स्वाभाविकपणानं त्यांनी या अध्यक्षपदावर दावेदारी करणं हे स्वाभाविक आहे, परंतु ज्या वाटाघाटी किंवा घडामोडी झालेल्या आहेत त्यात पद वाटून अध्यक्षपद सुद्धा शिवसेनेला गेलं पाहिजे, भाजपला गेलं पाहिजे, ही थोडीशी साधक बाधक चर्चा झालेली आहे। आता पहिलं कोणाला एवढी चर्चा व्हायची राहिलेली आहे। मला वाटते 2-4 दिवसामध्ये त्याची चर्चा होईल आणि मग ठरेल। आम्ही सुद्धा संख्या आमची कमी असली तरी आमची अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे। आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादांनी परवा बोलून दाखवले की आम्हाला सुद्धा अध्यक्षपद मिळावं असं आम्हाला वाटतंय। आता यामध्ये संघर्ष कुठलाही नाही आहे। बसून खेळीमेळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही यावर निर्णय घेऊ। आता स्थापन होऊन त्याचं गॅजेट झालेलं आहे, गटनोंदणी सुरू झालेली आहे, परंतु अधिवेशन असल्यामुळं सर्व सन्मान्य आमदार हे आता विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्यामुळं बजेट झाल्यानंतरच त्याची तारीख निघेल असं मला वाटतं। मार्च 15च्या पुढे होईल असं अपेक्षित आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।